कॅमेरे लावले, स्पीड कॅमेरे. 100च्या पुढे स्पीड गेली की लगेच 2000चा फाईन पडतो खपकर. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आलो आहे मुंबईला. तुम्ही बघू शकता एर्टिगा घेऊन आलो आहे मुंबईला. तर काल संध्याकाळी आलो होतो मी. एक 9-10 वाजता मुंबईमध्ये आलो काल संध्याकाळी. पण विषय असा झाला, या गाडीला कॅरियरच नाही. दाखवतो तुम्हाला, थांबा एक मिनटं. या गाडीला कॅरियर नसल्यामुळं 3 ट्रिपा माझ्या कॅन्सल झाल्यात. एर्टिगा ही घेऊन आलो होतो मुंबईला. या गाडीला कॅरियर नसल्यामुळे या गाडीच्या 3 ट्रिपा कॅन्सल झाल्या. मला प्रश्न पडला आहे, 4थी ट्रिप पडल, बुकिंग येईल 4थी पण कस्टमरचं लगेच वगैरे बसेल की नाही गाडीमध्ये काय सांगता येत नाही. तर मला कमेंटमध्ये नंबर वगैरे द्या, कुणाला जायचं असेल तर पुण्याला. तुमचा दीपक भाऊ तुम्हाला घेऊन जाईल कमी पैशामध्ये मुंबई टू पुणे. फसलो येऊन. काल संध्याकाळी आलो आहे. आता टाईम झाला आहे 12 वाजत झालेत आत्ता दुपारचे. एवढा वैतागून गेलो आहे मी, आता काय सांगायचं. थकलो आहे. जॅकेट ठेवले इथं साईडला, गरमी व्हायला लागली. AC लावून बसलो आहे गाडीची. बघू शकता तुम्ही मुंबईची ट्रॅफिक आणि मुंबईची गरमी एकदम छान मस्तपैकी. तर कुणाला मुंबईहून पुणेहून मुंबईला जर यायचं अपडाऊन असेल, डेली कुणाचं कामानिमित्त कुठं जायचं असेल तर मला कमेंट करा, नंबर मेसेज करा, कमेंट करा नंबर. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपलाच कॉन्टॅक्ट करेल. तर कळवा मला तसं काय असेल तर. आपल्याकडे एर्टिगा, स्विफ्ट डिझायर सगळ्या टोटल टुरिस्ट गाड्या आहेत. कॉन्टॅक्ट करा. तर बघू शकता मित्रांनो, गाड्यांची लाईन लागली. पुण्याच्या गाड्या, त्या सगळ्या ज्या गाड्या लागल्या त्या पुण्याच्या गाड्या आहेत. तर आम्ही आता या सगळ्या गाड्या, म्हणजे मी थांबलो आता एअरपोर्टला टर्मिनल 1च्या बाहेर. 1 नाही, टर्मिनल 2च्या बाहेर. बघू शकता सगळ्या बुकिंग संध्याकाळी निघता होता. माझी गाडी लावली इथं एर्टिगा आणि इकडे सगळ्या पुण्याच्या गाड्या लागल्या. गरम व्हायला लागले गाडीत बसून बसून, त्यामुळे मी आलो आहे बाहेर. इथं चहाची टपरी पण नाही जवळपास पुढे चहा वगैरे प्यायला. तर मी चाललोय आता चहाची टपरी बघत पुढं. आता आलंय सिग्नलला थांबलोय. इथं कुठलं सिग्नल आहे काय माहिती. बघू शकता तुम्ही सिग्नलला गाडी आणली. तर मी सध्या नवीन हो मुंबईमध्ये. मी तुमच्या दीपक भाऊला सगळं एवढं म्हणजे काय डिटेल्समध्ये माहीत नाही. कुठला रोड कुठं जातो आणि काय CNG पंप कुठं आहेत आणि कुठं पार्किंग चांगली आहे. कारण की मी एका ठिकाणी थांबलो होतो मगाशी. इथं मला काही थांबू दिलं नाही. सारखे येत म्हणतात गाड्या काढा इथून, गाड्या लावायची जागा नाही आहे. गाडी जर तुम्ही लावली तर 1500 रुपयाची पावती होईल गाडीवर. त्यामुळं गाड्या इथं जास्त वेळ लावू देत नाहीत. तसं म्हणायला गेलं तर मुंबईमध्ये ट्रॅफिक पण खूप आहे. तर चहाची टपरी आहे. चालू आहे का बंद आहे तेच बघावं लागेल. आहे चालू आहे चहाची टपरी. सीट बेल्ट काढा. ब्रेक लावले की नाही. तर मित्रांनो, मला मिळाली आहे लोणावळ्याची बुकिंग. 2 किलोमीटर होतं माझ्यापासून कस्टमरचं लोकेशन. तर मी आलो आहे आता कस्टमरला पिकअप करायला. आता निघणार इथनं. तर भेटूया ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा. चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर मित्रांनो, लोणावळ्याला कस्टमरला केलेला आहे ड्रॉप. तर आता मी चाललो आहे पुण्याला. तिथं टी-शर्ट वगैरे भेटत होते मस्तपैकी. 2-3 टी-शर्ट घेतलेत, इथं ठेवलेत बघा. आता ऑन द वे एक्सप्रेसनी चाललो आहे पुण्याला. टी-शर्ट कसं दिसते कमेंट करून सांगा मला. तर आता वाजले संध्याकाळचे किती 5:30.
बघू शकता हायवे मस्तपैकी वातावरण झाले. वरती पॅराशूट बघू शकता तुम्ही, 2 पॅराशूट उडायला लागले तर वरती. तर भेटूया पुण्यात गेल्यावर. आता मी चालवतोय गाडी, मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही तेवढी. मी आलोय आता टनल मध्ये, मुंबई पुणे टनल. आपली चालली गाडी सना फिरे 100च्या स्पीडनी. बघू शकता मीटर काटा. आता आलोय मी पार तळेगाव टोल प्लाझा, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. तर आता 5:30 वाजलेत. मला असं वाटायला लागले की मी 1 तासाच्या आतमध्ये नवले ब्रिजला पोहोचायलाच पाहिजे 1 तासाच्या आतमध्ये. काय फायदा मग एर्टिगा गाडीचा. पहिला टनल संपलाय, दुसरा टनल लागलाय. बघू शकता तुम्ही कामशेत बोगदा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आणि कुठल्या लोकेशनवर व्हिडिओ पाहिजे त्याची पण कमेंट करा. तुमचा भाऊ प्रयत्न करेल त्या कमेंटची, म्हणजे त्या लोकेशनवर जाऊन त्या कमेंटची व्हिडिओ बनवायला प्रयत्न तर करणार मी. त्या साईडची ट्रिप वगैरे बुकिंग आली तर पहिली बुकिंग उचलणार. कमेंट करून सांगा लोकेशन मला, त्या साईडला बुकिंग घेतो आणि जाऊन मस्तपैकी ब्लॉग शूट करतो. एक्सप्रेस हायवेला जागोजागी कॅमेरे लावलेत. टेम्पोची स्पीड आहे 80 आणि कारला स्पीड दिलेली आहे 100ची. 100च्या जर क्रॉस केली स्पीड तर 2000 रुपयाचा फाईन आहे. आणि घाटामध्ये 60ची लिमिट आहे कारला आणि टेम्पोला आहे 40ची लिमिट. लोणावळ्याचा घाट जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत 60च्या वरी गाडी पळवायची नाही. कधी फाईन पडेल काय सांगता येत नाही. त्यामुळे इकडे येताना कधी पण लक्ष द्या. टेम्पोची स्पीड राहू द्या 40ची आणि कारची स्पीड ठेवा 60ची. 60च्या पुढं थोडी पण नका ठेवू, कारण की कधी फाईन पडत काहीच सांगता येत नाही. कारण की मला 2 वेळा फाईन पडलाय, त्यामुळे मी अनुभवलंय. मित्रांनो, आता आपण आलोय तळेगाव टोल. हा भाऊ, तळेगाव टोल आहे ना. तळेगाव टोल पाशी आलोय. बघू शकता चालली आहे गाडी. 1 2 3 4 5 6 7 20 टायरी गाडी आहे. बघू शकता ओलोची बस आहे आणि गाडी माझी मागं तळेगावचा टोल आहे आणि इकडे पुणे या साईडला मुंबई. थांबलो होतो इथे चहा प्यायला. बसलो गाडीत, त्या भाऊकून चहा पिला. भारी चहा बनवला होता. ओलोची एक गाडी गेली 20 टायरी डाला. चाललोय आम्ही घरी. तर मित्रांनो, आमचं नरेगाव खूप फेमस आहे. सांगू का कशासाठी फेमस आहे. बघू शकता तुम्ही, एकाच गोष्टीसाठी नरेगाव फेमस आहे. शनिवार रविवार, फक्त शनिवार रविवार. नरेगाव स्वामीनारायण मंदिर, नवले ब्रिज एवढा फेमस असतो ना आमचा. कशामुळे सांगा तुम्हाला. हे बघा ट्रॅफिक. नरेगावची ट्रॅफिक मॅनेजमेंट बरोबर नाही आहे शनिवार रविवार. सर आता काढायला लागलेत ट्रॅफिक, प्रयत्न तर करायला लागलेत, पण ट्रॅफिक तर काही क्लिअर होत नाही. तर याच्यावर काय सोल्युशन, काय उपाय असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही. तर बघू शकता शनिवार रविवार स्वामीनारायण मंदिराला जेवढे पण बाहेरून माणसं येतात दर्शनासाठी, तर त्या स्वामीनारायण मंदिरामुळे पण ट्रॅफिक होती आणि रस्ते पण बरोबर नाही आहेत. सगळ्या गाड्या एकाच चौकात येतात. 1 2 3 4 5 रस्ते एकाच चौकामध्ये येतात, त्यामुळे अशी ट्रॅफिक होते बघा. सगळे ऑफिसचे लोक, सगळे ऑफिसचे माणसं, कामगार माणसं संध्याकाळचे घरी जातात. तर आता मी 1 तास झाला थांबलो ट्रॅफिकमध्ये मुंबईहून येऊन. तर 5:30 वाजता, म्हणजे नाही
हां 6 वाजता आलो होतो, 7 वाजले तिथं मला. बघू शकता तुम्ही ट्रॅफिक. भूमकर नगर, नरेगाव, स्वामीनारायण मंदिर. नरेगाव, भूमकर चौक, स्वामीनारायण मंदिर, या आंबेगाव रोड जातो हा स्वामीनारायणला जातो, हा नरेगावात जातो. बघू शकता किती ट्रॅफिक आहे शनिवार रविवारची. स्वामीनारायण मंदिरामध्ये फिरायला बाहेरून लांबून माणसं येतात, त्यामुळे ही ट्रॅफिक होती. दर शनिवार रविवार अशीच ट्रॅफिक असते नरेगावात. आणि नवले ब्रिजपर्यंत भूमकर नगर, नरेगाव, हावरी पुणे मुंबई हायवे. बघू शकता इकडे सातारा, बँगलोर. स्वामीनारायणची गर्दी आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता मी चाललोय वरती स्वामीनारायण मंदिराकडे. स्वामीनारायण मंदिराच्या बॅक साईडला मी राहतो, तर बघू शकता. तर मी मुंबईहून आलोय आता घरी, तर भूमकर चौकात थांबलोय आता. तर बघू शकता फुल जाम लागलाय. शनिवार रविवार स्वामीनारायण मंदिराची गर्दी असते नरेगावात. तर आजचा हा जो मुंबईचा ब्लॉग आहे तो मी इथंच एंड करतोय. तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये, नए अंदाज के साथ. तर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तुमच्या भावाला सपोर्ट करा. DK @DK मिनी ब्लॉग. धन्यवाद.